तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय शरद भाऊ लाड यांचा विजय असो, आमदार अरुणा लाड यांचा विजय असो, वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुंडल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन पारंपरिक पक्षामध्ये लढत होत आहे. भाजपकडून धनश्री लाड या पक्षामधून उमेदवारी आहेत. आपल्यासोबत उमेदवार धनश्री लाड आहेत. काय विजन घेऊन तुम्ही या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरला आणि कशा पद्धतीने प्रचाराला? शरद भाऊंना मागच्या जिल्हा परिषदला निवडून दिलं गेलं आणि शरद भाऊंनी महिलांसाठी काय केलं विचारायला तर त्यांनी मला स्वतःला पण मी उमेदवार नसताना सुद्धा स्वतःच्या बायकोला त्यांनी 8 वर्षापासून कामात ठेवलं. का तर महिलांसाठी तू काहीतरी कर. एक पुरुष म्हणून आम्ही समस्या समजून घेऊ शकत नाही, पण तू जेव्हा त्यांच्यामध्ये जाशील त्यावेळेला तू समस्या समजून घेशील. अण्णांचं मार्गदर्शन नेहमी वेळोवेळी मिळत गेलं. 8 वर्षापासून 9 वर्षापासून क्रांती महिला प्रतिष्ठानची त्या निमित्तानं स्थापना झाली. स्थापना केल्यानंतर हळदी कुंकवापासून छोट्याशा कार्यक्रमांनी स्थापना झाली, पण जसं जसं त्यांच्यात मिसळत गेले, त्यांच्यामध्ये वावरत गेले, संवाद होत गेले, तसं जाणवलं की फक्त हळदी कुंकू करून पुरेसं नाहीये. बऱ्याच महिलांच्या वेगवेगळ्या समस्या आहे. कुणाला आर्थिक स्थिरता पाहिजे, कुणाला शिक्षण पाहिजे, कुणाला पाठबळ पाहिजे, कुणाला मनोबल वाढवायची गरज आहे, किंवा कुणाला फक्त मिठी मारायची पण गरज आहे एका महिलेचं दुःख जाणून घ्यायला. आणि त्यातून मग क्रांती महिला प्रतिष्ठान इतकं छान काम करत गेलं आणि इतकं सुंदर असं व्यासपीठ आज पलूस कडेगाव तालुक्यामध्ये तयार झालं. आज प्रतिष्ठानचे 700 ते 800 सदस्य प्रत्येक गावात काम करतात आणि ते काम करताना छोटे छोटे उपक्रमातून महिलांना उमऱ्याच्या बाहेर आणतात. ग्रामीण भागामध्ये तोच मोठा प्रॉब्लेम असतो की महिला बाहेर पडू शकत नाहीत किंवा त्यांच्यावर एक दबाव असतो, पण आज ह्या व्यासपीठामुळे त्या बोलायला लागल्या. आज प्रत्येक गावातली प्रत्येक महिला माईकवर बोलू शकते, हे मिळवलं तुम्ही तुमच्या हा, प्रतिष्ठानच्या. माध्यमातून. पण आता या निवडणुकीत गावातलाच आणि खास करून भावकीतलाच प्रतिस्पर्धी असणं हे थोडंसं अवघड वाटतंय, जिकिरीचं वाटतंय. आणि कशा पद्धतीनं निवडणुकीच्या पुढे नाही काय असं वाटत मला माहितीये महिलांना साठी जे केलंय ते भरपूर महिलांनी लक्षात ठेवलंय. अगदी प्रत्येक हळदी कुंकाला महिला जेव्हा कार्यक्रमाला आल्या त्यावेळेला मी त्यांना गजरा द्यायचे आणि काल एका प्रचार फेरीमध्ये एका महिलेनं मला गजरा दिला. खूप भावूक विषय हा, न्यूजवर बोलायसारखा आहे का नाही मला माहित नाही, पण त्या म्हणाल्या दरवेळेला तुम्हीच का द्यायचं आम्हाला, आज आम्ही देणार तुम्हाला. तर असं काही नाही, स्पर्धा असते कुणाच्या ती असू दे, पण आम्ही कुठल्या आश्वासनावर इलेक्शन नाही लढवते. आम्ही काम केलंय, महिलांसाठी काम केलंय आणि आम्हाला काम करायचे म्हणून पद पाहिजे. आम्हाला फक्त पद पाहिजे म्हणून पद नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, घरातल्या कुणाची इच्छा आहे म्हणून हे पद नकोय, तर स्वतःची माझी इच्छा आहे, मला कामात राहायचंय म्हणून पद पाहिजे. पक्ष अलीकडे तुमच्या कुटुंबाने काही दिवसापूर्वी बदलला आहे, हो, तर त्याचा चांगला फायदा होईल या ठिकाणी? 100%. कारण देवाभाऊंची एक मुलाखत मी ऐकली होती, त्यामध्ये देवाभाऊंना 1% आरक्षण अपंग मुलांसाठी दिलं होतं आणि त्यामध्ये देवाभाऊ असं म्हणाले होते की संवेदनशीलता जी असते माणसाच्या मनातली ती तुम्हाला चांगला नेता बनवते. आणि माझ्या बाबतीत मी तसंच समजते, मी प्रचंड इमोशनल आहे आणि त्यामुळं मी भावना समजून घेऊन काम करू शकते. मग लहान मुलांसाठी असू दे, महिलांसाठी असू दे, ज्येष्ठ नागरिकांसाठी असू दे, शरद आत्मनिर्भर संस्थेच्या माध्यमातून 2 वर्षामध्ये 40,000 कुटुंबांना लाभ झाला. फक्त 2 वर्ष झाले संस्थेला, ती पण ह्या संवेदनशील स्वभावामुळेच तयार झाली संस्था. त्यामुळं देवाभाऊ पाठीशी आहेत, खात्री आहे आणि त्यांच्याच विचारांना पुढे घेऊन काम करायचे भरपूर. धन्यवाद. तर कुंडल जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे ज्या उमेदवार आहेत त्यांनी नेटाने या ठिकाणी प्रचाराला सुरुवात, अंतिम टप्प्यातला जो प्रचार आहे तो आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन राकेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, कुंडल, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.